वेलकम टू वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाहिराती कधीपर्यंत येणार आहेत आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट जी आहे समोर आलेली आहे। काय आहे महत्त्वाची अपडेट? गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी। आणि कशा पद्धतीने होणार आहे जाहिराती, कशामुळे थांबलेल्या आहे, कधी जाहिराती येतील आणि पसंतीक्रम देण्याची सुविधा सुद्धा कधी मिळणार आहे या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिले अगोदर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येण्यासंदर्भात नेमक्या अडलेल्या कुठं आहे आणि नेमक्या कधीपासून जाहिराती पवित्र पोर्टलवर येऊ शकतात। ठीक आहे, तर सगळ्यात पहिला अगोदरचं महत्त्वाचं वाक्य बघा इथे। आता समजा ही जी आहे ही आहे शिक्षक भरती 2025-26। ठीक आहे, 25-26 ची शिक्षक भरती आहे। आता याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने ही आहे की शिक्षक भरती जर बघितली आपण तर याच्यामध्ये पहिला टप्पा जो होता तो होता परीक्षा आयोजित करणे। तर परीक्षा तर झाली आपली। ठीक आहे, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे अभियोग्यता चाचणी परीक्षा जी आहे जिला आपण टेट परीक्षा असं म्हणतो। अभियोग्यता चाचणी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा जी आहे ती झालेली आहे। ठीक आहे, आता टेट परीक्षा तर झाली पण त्यानंतर परीक्षा घेतल्यानंतर या परीक्षेचा निकाल लागणं खूप आवश्यक होतं। तर या परीक्षेचा निकाल सुद्धा लावला गेला। आता निकाल घोषित झाल्यानंतर म्हणजे रिझल्ट डिस्प्ले झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती होती पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची। आता रजिस्ट्रेशन करण्यासंदर्भात सुद्धा काय झालं, विद्यार्थ्यांना टेट परीक्षेतला स्कोर कळाला आणि त्यानंतर काही महिन्यानंतर पवित्र पोर्टलची जी साईट आहे ज्याद्वारे शिक्षक भरती केल्या जाणार आहे तर पवित्र पोर्टलवर विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेतलं गेलं। आता महत्त्वाची गोष्ट आहे, आता मिस करू नका। ठीक आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं। 2,11,308 उमेदवारांनी परीक्षेसाठी फॉर्म भरला होता किंवा परीक्षेसाठी समाविष्ट होते। त्यापैकी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन फक्त 1,17,000 उमेदवारांनी केलं। आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही उमेदवारांनी स्वतःचे डॉक्युमेंट म्हणजे प्रत्येक उमेदवाराने स्वतःचं डॉक्युमेंट सुद्धा अपलोड केलं। आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की जर भरती प्रक्रिया करायची असेल तर त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात। फॉर एक्झाम्पल सगळ्यात अगोदर म्हणजे ज्या काही आस्थापना आहेत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं खूप आवश्यक आहे। पण मग ही प्रक्रिया काम कशी करते ते बघा। सगळ्यात अगोदर एक जो रोडमॅप आहे किंवा शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन महत्त्वाची जी प्रक्रिया असते ती असते संच मान्यता। म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर 2025-26 मध्ये किंवा 26-27 ची पदभरती करायची, 26-27 ची किंवा 25-26 ची, तर त्यासाठी मला संच मान्यता 2024-25 ही मागच्या पदभरतीमध्ये वापरली गेली आणि नंतर आता संच मान्यता 2025-26 ही होणं खूप आवश्यक आहे। मग सद्यस्थितीमध्ये जे आदेश देण्यात आले होते आयुक्त महोदयामार्फत की संच मान्यता 2025-26 तुमची पूर्ण झालेली आहे का। आता संच मान्यतेमध्ये काही गोष्टी येतात त्यातली एक गोष्ट सांगतो, बिंदू नामावली। बिंदू नामावली म्हणजे कोणकोणत्या विषयाचे कोणकोणते शिक्षक कोणकोणत्या वर्गासाठी जे आहेत त्यांची जी बिंदू नामावली असते ती अद्ययावत करणं खूप आवश्यक असते। नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती असते रोस्टर। तर रोस्टर आणि बिंदू नामावली ही जी असते ही मागासवर्गीय कक्षाकडून जी आहे तपासून घेणं खूप आवश्यक असतं। म्हणजे मावकडून ही बिंदू नामावली किंवा रोस्टर अपडेट झाल्यानंतर असं म्हणतो आपण की त्या आस्थापनेची संच मान्यता जी आहे ती पूर्ण झालेली आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे झाल्यानंतर एवढ्या गोष्टी झाल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट उरते ती अशी आहे की यावर्षी शिक्षक अतिरिक्त झाले। शिक्षक काय झाले? अतिरिक्त म्हणजे ऑलरेडी जेवढ्या व्हॅकन्सीज होत्या तर त्या व्हॅकन्सीजमध्ये तिथे व्हॅकन्सी ज्या होत्या अगोदर 5 व्हॅकन्सी होत्या तर तिथे 3च व्हॅकन्सी राहिल्या म्हणजे 2 व्हॅकन्सी कमी झाल्या। मग ते 2 शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त झाले। म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ज्या ज्या व्हॅकन्सीज होत्या विद्यार्थी संख्येनुसार, आता तुम्हाला हे तर माहिती आहे संच मान्यता म्हणजे काय। संच मान्यता म्हणजे विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणामध्ये किती शिक्षक आवश्यक आहेत तर आपण संच मान्यता असं म्हणतो।
मग जर समजा महाराष्ट्रामध्ये एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या संख्येमागे एवढी मंजूर पदं आहेत, त्यातली एवढी कार्यरत आहेत आणि रिक्त पदे एवढी आहेत, त्यानुसार पदभरती नेहमी दरवर्षी होते. आता इथं संच मान्यता झाली, मग काय झालं, असं कळालं शासनाला की काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाली, त्याच्यामुळं मग त्याचा परिणाम जो आहे शिक्षकांच्या नियुक्तीवर आला किंवा शिक्षकांच्या नोकरीवर आला. शिक्षकांच्या नोकरीवर म्हणजे थोडक्यात जे शिक्षक अगोदर सेवेमध्ये होते ते अतिरिक्त ठरले आणि अतिरिक्त झाल्यामुळं त्यांना शासनाला दुसऱ्या ठिकाणी समायोजित करावं लागेल. मग थोडक्यात जे शिक्षक अतिरिक्त झाले किंवा जे शिक्षकांच्या जागा अतिरिक्त झाल्या त्यांच्या सगळ्यात अगोदर जे आहे समायोजन करावं लागणार आहे, कारण की त्यांच्या नोकरीला तर आपण धोका पोहोचू शकत नाही. मग ती जी प्रक्रिया असते ती असते शिक्षक समायोजन प्रक्रिया. तर सद्यस्थितीमध्ये शिक्षकांची समायोजन प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आता मी तुम्हाला सरळ व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलं. कसं बघा, परीक्षा झाली, रिझल्ट आला, रजिस्ट्रेशन सुद्धा झालं, ठीक आहे. 3 प्रोसेस आपल्या कंप्लीट झाल्या. ओके, आता बघा बाकी आहे कुठं जाहिराती कुठं अडकलेल्या कुठं आहे ते सांगतो. संच मान्यता जवळपास 90 ते 95% संच मान्यतेचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही असंही म्हणू शकता थोडक्यात की 100% संच मान्यतेचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे असं म्हटलं तरी चालतं. काही ठिकाणी फक्त संच मान्यतेचं काम जे आहे प्राथमिक माध्यमिकचं जे आहे जवळपास मॅक्झिमम जास्तीत जास्त टक्के पूर्ण झालेलं आहे, थोडं काही बाकी असेल, ठीक आहे. नंतर बिंदू नामावली रोस्टर जे आहे अद्ययावत करून घेतलेलं आहे. काही ठिकाणी फक्त त्याच्यामध्ये काही थोडाफार इश्यू असेल तर तो सोडवला जाईल. आणि सगळ्यात राहिला शिक्षक अतिरिक्त होण्याचं जे प्रमाण आहे, तर किती शिक्षक अतिरिक्त आहे यांचं प्रमाण समजलेलं आहे आणि त्यानुसार शिक्षक समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. ही आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. आता मग या 2 गोष्टी कधी होईल, तर या 2 गोष्टी होण्यासाठी अजून तरी जे आहे कमीत कमी 10 ते 12 दिवस या गोष्टींसाठी लागू शकतात. म्हणजे समायोजन प्रक्रिया जी आहे ती सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि समायोजन प्रक्रियेसाठी कमीत कमी 10-12 दिवस जे आहे अजून लागण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जातं की या ज्या पुढच्या काही 2-4 तारखा आहेत त्या तारखेमध्ये कदाचित डेडलाईन आहे, तोपर्यंत जे आहे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि नंतर काय होईल, नंतरचं सुद्धा सांगतो. शिक्षक समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची समजणार आहे, ती आहे रिक्त पदे. काय समजणार आहे, रिक्त पदे. आता तुम्ही म्हणाल की रिक्त पदे तर आपल्याला अगोदरच कळाली होती. कशी कळाली होती बघा, ज्यावेळेस पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन झालं तर त्यावेळेस संच मान्यता झाली होती आस्थापनांची, काही बाकी होती. मग त्यावेळेस रिक्त पदे महाराष्ट्रामध्ये होते, आपल्याला माहिती आहे. समजा फॉर एक्झाम्पल 15,000 पदसंख्या रिक्त होती. आपण एक आकडेवारी धरतोय, हे कन्फर्म नाहीये. 15,000 पदे रिक्त होते. मग त्यातले जर समजा 3-4 हजार शिक्षक अतिरिक्त होत आहेत, हे सुद्धा आपण अंदाजे धरतोय. 3,000 शिक्षक अतिरिक्त झाले. मग 3,000 जागा कोणाला गेल्या, अतिरिक्त शिक्षकांना. उरल्या किती, 12,000. मग 12,000 पदं जे आहेत त्यांना आपण असं म्हणू शकतो की हे रिक्त पदं आहेत, ठीक आहे. मग याच्यानंतर शासन ठरवतं की हे जे रिक्त पदं आहे या रिक्त पदांपैकी शासनाला अधिकार आहे की शासन या रिक्त पदानुसार 12,000 किंवा जे काही पदं रिक्त असतील त्यापैकी किती टक्के पदांसाठी पदभरती करायची, 80% पदांसाठी करायची किंवा मग 100% पदांसाठी पदभरती करायची. तर हे कोण ठरवतं, शासन ठरवतं, ठीक आहे. मागच्या वर्षी 70% झाली होती, यावर्षी 80% किंवा 100% होण्याच्या मार्गावर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आपल्या जाहिराती कधी येणार आहे, ठीक आहे. तर बघा सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार जाहिरातींची वाट बघतायत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत, जाहिराती. कशाच्या, आस्थापनांच्या. वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्या जाहिराती कुठे येणं आवश्यक आहे, पवित्र पोर्टलवर येणं आवश्यक आहे. म्हणजे या जाहिराती ज्या आहेत या पवित्र पोर्टलवर येणं खूप आवश्यक आहे, तरच शिक्षक भरती होते. पवित्र पोर्टलवर जाहिराती कशा येतील किंवा कधी येतील, ज्यावेळेस आयुक्त महोदय नवीन प्रसिद्धीपत्रक काढतील आणि नवीन प्रसिद्धीपत्रक काढल्यानंतर सगळ्या आस्थापना, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, झडपी, मनपा, नपा किंवा खाजगी शैक्षणिक संस्था यांना आदेश देतील की तुम्ही तुमच्या जाहिराती लवकरात लवकर पवित्र पोर्टल साईटवर वेगळ्या टॅब तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही तुमच्या जाहिराती अपलोड करा. त्यावेळेस या जाहिराती ज्या आहेत अपलोड केल्या जातील आणि नंतर जर जाहिराती कमी आल्या तर अजून थोडी मुदतवाढ दिली जाईल आणि जाहिराती ज्या आहेत आणता येतील. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर, जाहिराती नेमक्या कधी येणार आहे. आता बघा इथे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागत होता, 10-12 दिवस गेले.
एप्रिल महिना सुरू आहे. एप्रिल महिन्याची 18-19 तारीख आहे. आता 19 तारीख 18-19 किंवा 20 तारखेच्या आसपास जर आपण बघितलं तर अजून 10-12 दिवस जर समायोजनाची प्रक्रिया किंवा बाकीच्या प्रक्रिया जर झाल्या तर या महिन्यामध्ये जाहिरात येणं जवळपास जे आहे शक्य नाहीये. पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी काय म्हणतात त्याला, जाहिराती पब्लिश होणे किंवा जाहिराती येणे या महिन्यामध्ये तरी पॉसिबल नाहीये 10-12 दिवसामध्ये. तर हे जे 10-12 दिवस आहेत हे तर समायोजनासाठी जाणार आहे. त्याच्यामुळं गुड न्यूज अशी मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये की जाहिराती ज्या आहे तर तुम्हाला मे महिन्यात सुरुवातीच्या आठवड्यामध्ये किंवा मे महिन्याच्या मध्यभागी तुम्हाला जाहिरातींसंदर्भात गुड न्यूज मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सद्यस्थितीमध्ये समायोजनाची प्रक्रिया, नंतर संच मान्यता 2025-26 आणि बिंदू नामावली आणि रोस्टर या सगळ्या गोष्टी तर ऑलरेडी झालेल्या आहेत, काही बाकी आहेत तर ते पूर्ण होतील आणि समायोजनाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण होईल. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आयुक्त महोदय ज्यावेळेस सांगतील आस्थापनांना की तुम्ही तुमच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर द्या तर त्याच्यासाठी 5-6 दिवस जातील. आणि त्याच्यामुळेच मी म्हटलं की तुम्हाला ही जी अपडेट आली वरून आता की मे महिन्यामध्ये किंवा मे महिन्याच्या मध्यभागी जे आहे, मे महिन्याच्या सुरुवातीला किंवा मे महिन्याच्या मध्यभागी तुम्हाला प्रसिद्धीपत्रक आलेलं दिसू शकतं आणि त्यानुसारच नंतर जे आहे जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर येतील. आता राहिला तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा कधीपर्यंत मिळणार. तर आपल्याला पसंतीक्रम देण्याची सुविधा जी आहे ती मे महिन्यामध्येच मिळणार अशी सद्यस्थितीमध्ये शक्यता दिसते. आता या ज्या गोष्टी काही तुम्हाला सांगितल्या आहे मी, जशा अपडेट आल्या वरिष्ठ लेवलवरून ज्या काही गोष्टी मिळाल्या किंवा ज्या काही गोष्टी समजल्या त्यानुसार या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. तुमचा जो अभिप्राय आहे किंवा तुम्हाला ही गुड न्यूज कळल्यानंतर आता तर 10-12 दिवस शिल्लक आहे फक्त एप्रिल महिना संपायला. एप्रिल महिना संपल्यानंतर मे महिन्यामध्ये जे आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल. आणि आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 80% किंवा 100% पदभरती जर झाली तर जास्तीत जास्त पदांसाठी पदभरती व्हावी, जास्तीत जास्त जागा ज्या आहे पवित्र पोर्टलवर याव्या आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जे आहे जास्तीत जास्त नोकरीची संधी मिळेल. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आणि सगळ्यात अगोदर माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट असेल किंवा कोणत्याही अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला हाईप करा, जास्तीत जास्त लाईक करा विसरू नका आणि इतर अभ्यासारखापर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.